मंत्री आहेत नितेश राणे, अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला झाला त्याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला की नक्की हल्ला झाला की ऍक्टिंग करताय का? मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो मागेही सांगितलेलं आहे की मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो. तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ बंदरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते. ह्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारीन. आता प्रत्येकाला तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं. मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेन की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल. वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. ती व्यक्ती बांगलादेशमधून आलेली होती. ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते. परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या बांगलादेशला जायचं होतं म्हणून त्याला 50,000ची गरज होती, पण मागताना त्याने 1 कोटी मागितले. हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे आणि जे काही आतापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाहीये. कदाचित काल सैफ त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते ते बघितल्यानंतर बाबा यांच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला. त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे आणि जे घडलंय ते घडलंयच ना. कारण नंतर त्यांनी आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथं घेऊन गेले होते. तू कुठल्या बाजूने वर गेला, कसा गेला, कुठला जिना वापरला, कुठल्या डकमधनं आतमध्ये शिरला, तिथं शिरत असताना ते घर कुणाचं आहे तुला काही माहिती होतं का? तर तो म्हणला मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या. मला एवढंच माहिती होतं ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो. अनेक ऍक्टर, ऍक्ट्रेस, निर्माता, त्याच्यामध्ये दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथं राहतात. अशा पद्धतीनं तो गेलेला होता. त्याच्यामुळं मला हे तुम्ही विचारल्यानंतरच कळलं. मला काही माहिती नाही. माझी आता पुढच्या मीटिंग असल्यामुळे मी निघतो. अरे थांबा एक एक अरे थांब ना बाबा. आता हे लाल परी काढतोय तो बांगलादेश काढतोय एक विचार नाही. एक आता अजून आमच्या पुढं तसा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे, लाल परी म्हणू नको. आपल्या एसटी म्हण, कशाला लाल परी तांबडी परी म्हणतोय. त्या एसटीच्या बसेस ज्या आपल्या महामंडळाच्या आहेत त्यामध्ये आम्ही प्रताप सरनाईक असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, आम्ही सगळ्यांनी चांगल्या बसेस पुरवण्याच्या संदर्भामध्ये पहिलं आपल्याला कटाक्षाने प्रयत्न करावा लागेल. जर उद्याच्याला काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस जर खराब असतील तर लोक म्हणतील बसेस खराब आहेत आणि कशाची भाडेवाढ करताय. तर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. ह्यामध्ये ताई आपण सांगितलंय तसं ज्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या, एखादा नवीन गोष्ट आली करोनाच्या काळात पण करोना आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीनं सांगायला लागला रेमडेसिवीर घ्या, अमकं करा, तमकं करा, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. नंतर सिद्ध झालं की या सगळ्या चुकीच्या होत्या, वेगळं काही करायला पाहिजे होतं. वॅक्सिन निघाल्यानंतर नाही का ह्या गोष्टी आल्या. तसं ह्याही संदर्भामध्ये हा एक नवीन आजार आलेला आहे. त्याबद्दल प्रत्येक जण आपापल्या परीने सांगते. पण काल आढावा घेत असताना संबंधित खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब पण माझ्याबरोबर होते, सचिव महोदय पण होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्याची खबरदारी आपण घेतोय. लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनी कुठलंही पाणी पिताना काही इकडनंच आल्यानंतर असं प्यायला पाहिजे असं नाही. उकळून पाणी प्यायलं तर बरेच आजार होण्याचा गोष्टी थांबतात. दादा विशाळगडावर तुम्ही मागे गेला होता. आता हिंदुत्ववादी संघटना अशी मागणी करतात की विशाळगडावरचं जे रेल्वे दुर्घटना तुम्ही म्हटलं की अफवा पुढे झालेली घटना, तर अफवावर ज्यांनी पसरवली मी सांगितलं ना त्याच्यामध्ये ते दोघंही ऐका ना, उदल कुमार आणि विजय कुमार हे दोघं जखमी आहेत. त्यांनी केलेलं त्या ह्याच्यामध्ये तो एक चहावाला होता, त्यांनी ते हे केलं, गोंधळ उडवला आणि ह्यांनी ते सगळीकडे पसरवलं.
हे सगळं झालेलं आहे. त्या गोष्टी पुढे होतील. पहिल्यांदा जे जखमी आहे त्यांना जखमी मधनं कसं बरं करता येईल हा प्रयत्न, आणि दुर्दैवाने ज्या काही दुःखद घटना घडल्या त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये देऊन बाकीचा जो अंत्यविधी करावा लागतो त्या गोष्टी करण्याचं काम पहिलं प्राधान्याने त्या ठिकाणी चाललंय. आणि लोकांनी पण अशा गोष्टीवर अफवांवर विश्वास ठेवू नये, परंतु शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव महत्वाचा असतो आणि त्याच्यातनं अक्षरशः ही अतिशय दुर्दैवी घटना घडली, हे आम्ही मान्यच करतो. धन्यवाद. विशाळगड दादा